हिंदू कोण असं विचारलं आणि दहशतवाद्यांनी गोळ्या घातल्या। डोंबिवलीच्या रुचा मोनेनं सांगितली आपबीती, तर जीव वाचवण्यासाठी अजान म्हटली, अल्लाहू अकबरचे नारे दिले। संगीता गणबोटेंना सांगितली थरकाप उडवणारी आठवण। पहलगाममधील हल्ल्यानंतर दिल्लीमध्ये सर्वपक्षीय नेत्यांची बैठक सुरू। पुढच्या रणनीतीबाबत विरोधकांना विश्वासात घेणार। बैठकीआधी नेत्यांकडून मृतांना श्रद्धांजली अर्पण। भारताच्या इशाऱ्यानंतर पाकिस्तानचा तिळपापड। शिमला करार रद्द करण्याचा पाकचा इशारा। भारतीय विमानांसाठी पाकिस्तानची हवाई हद्द बंद। भारतासोबतचा व्यापारही स्थगित। भारताच्या आत्म्यावर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांना जमिनीत गाडू। पंतप्रधान नरेंद्र मोदींचा वज्र निर्धार। दहशतवाद्यांना कठोर शिक्षा मिळेल, मोदींची गर्जना। दहशतवाद्यांना जमिनीत गाडू, मोदींचं वक्तव्य। केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी घेतली राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट। शहांसोबत एस जयशंकर सुद्धा उपस्थित। पहलगाम हल्ला आणि त्यानंतर सरकारने घेतलेल्या कठोर निर्णयांची राष्ट्रपतींना दिली माहिती। बीएसएफचा मोठा निर्णय। वाघा अटारी सीमेवरील बीटिंग द रिट्रीट सेरेमनी बंद। पाक सैनिकांशी हस्तांदोलन करणार नाही। शांती आणि शत्रुत्व एकत्र नांदू शकत नाही, बीएसएफचं परखड मत। बीएसएफचा एक जवान पाकिस्तानच्या ताब्यात। चुकून 0 लाईन ओलांडल्यानं जवान पूनम कुमार पाकिस्तानमध्ये अडकला। भारतीय नौदल ॲक्शन मोडवर। नौदलाच्या INS सुरतकडनं अरबी समुद्रामध्ये यशस्वी क्षेपणास्त्र चाचणी। पाकिस्तानच्या युद्धसरावाआधी चाचणी करून थेट इशारा। पहलगाममध्ये तणावपूर्ण शांतता। हल्ल्याच्या ठिकाणी पोहोचली पुढारी न्यूजची टीम। दुकानं बंद, व्यवहार ठप्प। काश्मीरातून एक्सक्लुझिव्ह रिपोर्ट।